बाथरूमच्या टाइल्स खराब झाल्या? 3 खास टिप्स. काही मिनिटातच टाइल्स दिसतील चकाचक. घराची साफसफाई आपण नियमित करतो, पण बाथरूम आणि किचनची नियमित साफसफाई करणं अशक्य आहे. बाथरूमचा वापर आपण दररोज करतो, पण अनेकदा बाथरूमची सफाई करायला वेळ मिळत नाही. जर आपण वर्किंग वुमन असाल तर साहजिकच 2 किंवा 3 आठवड्यांनी आपल्याला बाथरूमची सफाई करायला वेळ मिळत असेल. बाथरूम साफ न केल्यामुळे त्यावर पाण्याचे पांढरे, पिवळे आणि काळे डाग पडतात. वेळीच हे डाग साफ केले नाही तर बाथरूम अधिक घाणेरडे दिसू लागते. हट्टी डाग काढणं सोपं नाही. बाथरूम टाइल्सवर हट्टी डाग तयार होऊ नये असे वाटत असेल तर आठवड्यातून एकदा बाथरूम स्वच्छ करायलाच हवे. महागडी क्लिनिंग प्रोडक्टचा वापर करून जर टाइल्स स्वच्छ होत नसतील तर काही घरगुती उपाय करून नक्की पहा. यामुळे नक्कीच काही मिनिटात टाइल्स स्वच्छ होतील. नंबर 1. बाथरूमच्या कोपऱ्यात टाइल्सवर हट्टी डाग पडतात. हे डाग सहसा लवकर निघत नाहीत. हे डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. तर यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घ्या. त्यात 1 चमचा डिटर्जंट पावडर आणि थोडं पाणी मिक्स करून ही एक पेस्ट तयार करा. आता ही तयार पेस्ट एका स्पंजवर घेऊन टाइल्सच्या हट्टी डागांवर लावा. 20 मिनिटांनंतर बाथरूममध्ये टाइल्स स्पंजने घासून स्वच्छ करा. तुम्हाला 20 मिनिटांनंतर बाथरूम स्वच्छ झालेले दिसतील. नंबर 2. जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो. मिठामुळे पदार्थाची चव दुप्पटीने वाढते, पण याचा वापर आपण टाइल्स स्वच्छ करण्यासाठीही करू शकतो. यासाठी एका वाटीत 3 चमचे मीठ घ्या. त्यात लिंबाचा रस घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट बाथरूमच्या टाइल्सवर स्पंजने लावा. रात्रभर मिठाची पेस्ट टाइल्सवर तशीच ठेवा. सकाळी त्यावर डिटर्जंट शिंपडून घासून काढून स्वच्छ करा. नक्कीच या ट्रिक्समुळे तुमचे टाइल्स स्वच्छ झालेले दिसून येतील. नंबर 3. बाथरूमच्या टाइल्सचे हट्टी डाग काढण्यासाठी आपण ब्लीचचा वापर करू शकता. यासाठी वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात 1 झाकण ब्लीच घालून मिक्स करा. तयार मिश्रण बाथरूमच्या फरशीवर लावा. 5 ते 10 मिनिटांनंतर फरशी साध्या पाण्याने धुवा. या उपायामुळे न घासता बाथरूमचे टाइल्स तुम्हाला स्वच्छ झालेले दिसतील. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या या टिप्स? या टिप्सचा वापर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. टिप्स आवडल्या तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.